देशवासियांना आज वर्षातली सर्वात मोठी खगोलीय घटना अनुभवता येणार आहे। आकाशामध्ये आज ब्लड मून अर्थात लाल रंगाचा चंद्र पाहण्याची सुवर्ण संधी आहे। रात्री 9:27 मध्यरात्री 12:22 हा योग असणार आहे। आकाश ढगाळ नसेल तर हा ब्लड मून स्पष्टपणे पाहता येईल। अंधश्रद्धा न बाळगता या नैसर्गिक घटनेचे साक्षीदार व्हा। शिर्डीतल्या साईंच्या आरती वेळेमध्ये आता बदल करण्यात आला। आज रात्री 10:30 वाजताची शेजारती आज 9:15 होणार आहे। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। रात्री 9:15 आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी बंद केलं जाणार आहे। सोलापूर ते मुंबई विमान सेवेचा मार्ग आता मोकळा झालाय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरसाठी 4 स्लॉट मिळाले, मात्र सलग 7 दिवस मुंबई विमानतळावर स्लॉट देण्याची मागणी केली जाते। यातून राज्य सरकार मार्ग काढून विमान सेवेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं भूसंपादनाच्या जागेमध्ये आता बदल सुचवलाय। त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून प्रशासनाने केलेल्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले। संपूर्ण प्रक्रिया आता नव्याने सुरू करावी लागणार आहे। मकोका कायद्याअंतर्गत गुन्ह्यातून नाव वगळण्यास नकार देणाऱ्या बीडच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात वाल्मिक कराडनं फौजदारी अर्ज दाखल केला। या फौजदारी अर्जाच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले। या अर्जावर 19 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। या गुन्ह्याचं दोषारोपपत्र खंडपीठात दाखल करण्याची मुभा खंडपीठानं कराडला दिली। गोंदियामध्ये 680 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। वृक्ष संवर्धन जनजागृती अभियान अंतर्गत वृक्षधरा फाउंडेशन आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रानं हा उपक्रम राबवला। फक्त झाडं लावायची नाहीत तर ती झाडं जगवायची सुद्धा अशी शपथ यावेळी सर्वांनी घेतली। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानं शासनानं हे मंडळ बरखास्त केले। त्यामुळे आता एपीएमसीवर राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली। त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। नंदुरबारमध्ये 41 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल देण्यात आली। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक निधीतून या सायकल देण्यात आल्या। 20 लाख रुपये खर्च करून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर होण्यासाठी या इलेक्ट्रिक सायकल देण्यात आल्या। नागपूरमध्ये जड वाहनाच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला। वाहतूक कोंडी अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी असून उद्यापासून ही नियमावली महिन्याभरासाठी लागू असणार आहे। बीड जिल्हा कारागृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले। जिल्हा कारागृहात विनापरवाना झाडांची कत्तल करण्यात आली। मोठ्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। उत्तर भारतातली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे। राजधानी दिल्लीपासून काश्मीरपर्यंत सर्वत्र पाऊस आणि पुराचं थैमान आहे। दिल्लीजवळून वाहणारी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून शहरातल्या बहुतांश भागात पाणीच पाणी दिसतंय। राज्यामध्ये आजही पावसाचा जोर कायम राहणार असून 9 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला। मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। पुणे, घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे 3929 गावातल्या खरीप पिकांचं नुकसान झालंय। 15,78,000 शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या वाया गेल्या, मात्र अद्याप या नुकसानीच्या पंचनाम्यांना गती मिळालेली नाही। तळोदा तालुक्यात पावसानं पुन्हा एकदा झोडपून काढले। मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। 8 वर्षांनंतर खर्डी नदीला सुद्धा पूर आला। मराठवाड्याला गणपती बाप्पा पावलाय। मराठवाड्यातले बहुतांश धरणं आता ओव्हरफ्लो झाली, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा प्रश्न मिटलाय। तसंच जायकवाडी, मांजरा आणि पैनगंगा प्रकल्प तुडुंब भरून वाहत आहे। जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली। धरणामध्ये 98.73% पाणीसाठा झाल्यामुळे धरणातून विसर्ग आता वाढवण्यात आला। धरणाचे दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। गेल्या 3 दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा ओसंडून वाहतो। गोदावरी पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीवरचा सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळखळला। रविवार असल्यानं धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या कामरगाव ते खतनापूर रस्त्याची दुरवस्था झाली, त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। त्यासाठी या ठिकाणी पक्का रस्ता तयार करण्याची मागणी केली जाते।
वाशिम जिल्ह्यातल्या सेंदूर रजना मोरे नांदखेडा या मार्गाची दुरवस्था झाली। रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे हा मार्ग चालणीसारखा बनला असून वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। त्यामुळे प्रशासनाने रस्त्यावरचे खड्डे बुजवावेत अशी मागणी होती। शहापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारंगी पुलापर्यंत खड्ड्यांचं साम्राज्य। नगर परिषदेने खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। अमरावती जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सोलापूरमधल्या माळशिरस म्हसवड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दुष्काळी 22 गावांना नीरा देवघर प्रकल्पातून शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमधल्या किलेर परिसरामध्ये मैत्रिणीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या आई आणि भावजईचा सुद्धा समावेश आहे। आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानं गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी ही कारवाई केली। छत्रपती संभाजीनगरमधल्या कांचनवाडी भागामध्ये एका सोसायटीमध्ये 2 चोरट्यांनी घरफोडी केली। या चोरट्यांनी अवघ्या 11 मिनिटात 2 घरांचं कुलूप तोडून $2.25 लाखांचे दागिने लंपास केले। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। पालघरमधल्या समुद्र किनाऱ्यावर 3 संशयास्पद कंटेनर आढळले। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। एक कंटेनर शिरगाव समुद्र किनाऱ्यावर आणि 2 कंटेनर सातपाटी समुद्र किनाऱ्यावर आढळले। त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव एसटी बस स्थानकामध्ये धक्कादायक घटना घडली। वृद्ध महिलेच्या गळ्यातले तब्बल 2.5 तोळ्यांची सोन्याची पोत अज्ञात 3 महिलांनी ओरबाडून चोरली आणि पोबारा केला। तब्येतीच्या तपासणीसाठी आपल्या मुलाकडे नाशिक इथं जाणाऱ्या वृद्ध महिला लासलगाव एसटी बस स्थानकात थांबल्या असताना ही घटना घडली। जालन्यामध्ये बापानं आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। मुलीच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागताच वडिलांनी मुलीचा गळा आवळून खून केला। तर हत्येनंतर मुलीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचं देखील समोर आलं। दरम्यान या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शहरामध्ये ड्रग्ज माफियांची धिंड काढली। गेल्या रविवारी या 5 ड्रग्ज माफियांना अटक करण्यात आली होती। या आरोपींवर पोलिसांचा वचक राहावा यासाठी नारेगावमध्ये त्यांची धिंड काढण्यात आली। काही तासातच सोशल मीडियावर धिंड काढण्याचे रील्स व्हायरल झाले। अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या निरीक्षक यांच्यासह एनडीपीएस पथक, सिटी चौक आणि मुकुंदवाडी पोलिसांनी ही धिंड काढली। गोंदियाच्या अर्जुनी तालुक्यातल्या पळसगावमध्ये वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। या शेतकरी आपल्या शेतात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले असता वाघाने या शेतकऱ्यावर हल्ला केला। नाशिकच्या सिन्नरमध्ये गणेश विसर्जनावेळी नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला। ओमप्रकाश गॅस कंपनीत काम करायचा तो गोंदियाचा रहिवासी नदीच्या भोरामध्ये सापडून बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाला। धुळे शहरामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाण पुलाखाली विद्युत तार घेऊन जाणारा ट्रॉलीचा अपघात झाला। ट्रॉलीचा चालक हा केबिनमध्येच अडकून पडला होता। त्याला नागरिकांनी धाव घेत मदत केली। महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांना तात्काळ मदत देणं हा महामार्ग प्रशासनाचं काम आहे। मात्र टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांवर महामार्ग प्राधिकरणाचा वचक राहिला नसल्याची चर्चा आहे। शहापूरमधल्या चरपोरी घाटामध्ये दुचाकीचा अपघात झाला। खड्ड्यात पडून या दुचाकीचा अपघात झाला। या अपघातामध्ये 2 दुचाकी चालक गंभीर जखमी झाले। हे दोघे सुद्धा डोंबिवली इथले रहिवासी असल्याची माहिती समोर आली। पाकिस्तानमधल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये एका क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानातच मोठा बॉम्बस्फोट झाला। या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। हा स्फोट आयईडीच्या माध्यमाने करण्यात आल्याची स्थानिक पोलिसांची माहिती आहे।